सक्त ताकीद दिली होती. मेडिकल ऑफिसरांना सांगितलं होतं की हे प्रमाण कमी होण्याचं कारण काय आहे, की तिथे आशांना आमिष दाखवून आमचे जे मनपाचे प्रसूतीगृहातले जे पेशंट्स आहेत, गरोदर माता डिलिव्हरीसाठी तिथे घेऊन जातात. आम्हाला प्रूफ मिळाले त्याचं. एक व्हॉट्सअप ग्रुप होता, त्या ग्रुपचे काही मेसेजेस मिळाले. सोलापुरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती मातांना खासगी रुग्णालयाकडे नेल्या जात आहे. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रुग्णांच्या उपचारात झालेल्या बिलाच्या एकूण रकमेपैकी 25% रक्कम ही कमिशन, भेटवस्तू, महागड्या हॉटेलमध्ये जेवण अशा विविध गोष्टींचे आमिष दाखवत होते. श्रेयस नर्सिंग होम असे या खाजगी हॉस्पिटलचे नाव आहे. आशा सेविकांना संपर्क करण्यासाठी खाजगी रुग्णालयाने चक्क व्हॉट्सअपचा ग्रुप केला होता. याच ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ग्रुपमध्ये असलेल्या आशा सेविका आणि श्रेयस नर्सिंग होमच्या डॉक्टरांना देखील महापालिकेने नोटीस पाठवून कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा मागितला आहे. यासंबंधी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने काय म्हणतात आपण पाहूया. अच्छा, मी डॉक्टर राखी सुहास माने, आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. आपल्याला बऱ्याच दिवसापासून माझ्या प्रसूतीगृहाला, जे सोलापूरच्या महानगरपालिकेत प्रसूतीगृह 8 प्रसूतीगृह आहेत, तेथील गरोदर माताची तपासणी तर व्यवस्थित होत होती, परंतु तपासणीनंतर पेशंट डिलिव्हरीला येण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्या संदर्भात मी आमचा स्टाफ जो आहे, आमच्या मेट्रन, ANM, JNM ह्या लोकांना मी सक्त ताकीद दिली होती. मेडिकल ऑफिसरांना सांगितलं होतं की हे प्रमाण कमी होण्याचं कारण काय आहे. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आशा वर्कर्स हे आमच्याकडे डिलिव्हरीसाठी पेशंट्स घेऊन येत नाहीत. परंतु ते आशा वर्करची पण मीटिंग घेतली, वारंवार त्यांना तोंडी सूचना दिल्या.